पुण्याचा पृथ्वीराज मोहोळ यंदाचा महाराष्ट्र केसरी ठरला। पृथ्वीराज मोहोळची सेमीफायनल ही पैलवान शिवराज राक्षेसोबत तर फायनल पैलवान महेंद्र गायकवाड यांच्यासोबत झाली। मात्र स्पर्धा संपल्या आणि शिवराज आणि महेंद्र या दोघांवरती 3 वर्षाची बंदी घालण्यात आली। यामुळे या कुस्तीच्या आखाड्यात राजकीय डावपेच रंगू लागले। शिवराज आणि महेंद्र या दोघांचे वस्ताद अर्जुनवीर काका पवार आत्ता आपल्यासोबत आहेत। वस्ताद, खरं तर पुढचे 3 वर्ष हे तुमचे दोन्ही मल्ल आता महाराष्ट्र केसरीत पाहायला मिळणार नाहीत, कारण त्यांच्यावरती 3 वर्षाची बंदी घालण्यात आली। नाही, महाराष्ट्र केसरी ठीक आहे त्यांचं, मी काय तिथं नव्हतो काल तर मी पुण्यात कार्यक्रम असल्यामुळे मी काय जाऊ शकलो नाही, एवढं काय मी डिटेल बघितलेलं नाही। पण ज्या वक्ताला मोबाईलवर जेव्हा बघायला मिळालं आम्हाला सगळ्यालाच कुस्ती राक्षसी, त्या टायमाला त्यांनी ज्या वक्ताला ढाक मारली त्या टाकवायला रेफरीने जी शिट्टी वाजवली ती स्पीड वर्कमध्ये मारली। त्यांनी दम काढायला पाहिजे होता। खरोखर दोन्ही खंदे टेकतेत का नाही टेकतेत ही तरी बघायला पाहिजे होतं ना। एखाद्याला अन्याय करायचा तर किती करायचा ही तरी त्यांनी बघायला पाहिजे होतं। पण त्याच्यामुळं तो एक रेफरीला तुम्ही संघटक म्हणून हा लिगली तुमचीच कुस्तीगीर परिषदेची आणि महाराष्ट्र कुस्ती संघ ही 2 संघ आहेत। एक कुस्तीगीर परिषदेची परंपरा महाराष्ट्र केसरी यांची नाही, परंपरा महाराष्ट्र केसरी त्यांची। आतापर्यंतचा महाराष्ट्र केसरी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचाच, पण ती आता पुढच्या महिन्यात होणार आहे ती पण महाराष्ट्र केसरी स्पर्धा। पण तुम्ही जे आम्ही काय म्हणलं खेळायला पाहिजे, पैलवान कुठे बी असू द्या, पैलवानाच्या इच्छेने की इतक्या स्पर्धेला तुम्ही आज बक्षीस ठेवलं होतं। संग्रामने जगतापने एवढं बक्षीस ठेवलं होतं की खूप मरणाचं बक्षीस, म्हणजे ही एक पोटाची खळ भरण्यासाठी, एक ती खळ भरायला म्हणून एक वर्षभर ती प्रॅक्टिस करत असतो। वर्ष रात्रंदिवस मला काहीतरी करायचंय, मला व्हायचंय, मला काहीतरी बनण्यासाठी रात्रंदिवस ती करतो। पण मला काय म्हणायचं, जे ह्याला 3 वर्षाची टाकता, रेफरीची जर चूक असेल त्याला किती वर्षाची कायमस्वरूपी जन्मठेप करा त्याला। तर म्हणजे तुम्ही म्हणताय की पंचाचा निर्णय यामध्ये चुकलेला आहे, परंतु या निर्णयानंतर महेंद्रनं जी भूमिका घेतली, ज्या पद्धतीनं पंचांशी गैरवर्तणूक केलं, ते योग्य वाटलं तुम्हाला? नाही, त्याचं मी बघितलंच नाही। त्यालाच उलट काट्या घातल्यात पोलिसांनी। महेंद्र गायकवाडलाच काट्या घातल्या जात असताना ही कोण ती मर्डर करायला गेली होती तिथं पैलवानी की खेळण्यासाठी जर तुम्हाला पोलिसाचा बळ करायचा असेल मग तुम्ही राजकारणी म्हणायचं। मग शिवराजनी जे एक लात मारली पंचाला ती नाही, मी दोघांचंही समर्थन करत नाही, काय झालं हे मला माहिती आहे नाही। पण तुम्ही ज्या वक्ताला अन्याय करायचा जर प्रयत्न दर्शला असेल तर एखाद्याचा तोल सुटतोच माणसाचा, कोणाचाही सुटतो, राजकारणीवाल्याचा पण तुटतो आणि ह्यांचा पण तुटतो। ही तर पैलवान आहेत, तुपातलं रोज खाणारी आहेत, मग ह्यांचा संयम तुटला असेल पण तुम्ही एवढी मोठी सजा देणार त्याला, मग तुम्ही पंचाला काय देणार, त्याला जन्मठेप करणार तुम्ही का नाही? त्याचं वर्षाचं आज वर्षभर त्याचं वाया जाणार पुढचं। त्याला जर वर्षभर खेळायचं असेल तर तुम्ही त्याची लाईफ बसवणार ना। 3 वर्षामध्ये लाईफ बसती माणसाची, मग तुम्ही 3 वर्ष त्याच्यावर बंदी टाकणार, कशामुळे टाकणार तुम्ही बंदी? कारण तरी सांगा ना, काय त्यांनी कार्य केलं ते तुम्ही टाकताय की? शिवराजचं तर उघड असं आहे की ते लात मारली, कॉर्नर पकडली आणि महेंद्रनी मैदान सोडलं, असा एक ठपका ठेवलेला आहे। नाही, महेंद्रने का सोडला? तुम्ही त्याच्यावर काय करत होता ते तुम्ही ठरवा ना, तुम्ही दाखवा, जगाला दाखवा। आम्ही म्हणत नाही की आपली मीडिया आहे, पूर्ण मीडियाने बघितलं ना काय चाललंय आणि काय नाही ते। मीडियाला सगळं कळतं ना, कुणाला कळत नाही? एक लहान बाळाला सुद्धा समजतं की कुणावर अन्याय चाललं आणि काय चाललंय। ठीक आहे, मोहोळ जरी महाराष्ट्र केसरी झाला असला तर त्याचं अभिनंदनच करणार आम्ही एक खेळाडूच्या नात्याने। ती खेळाडूच आहे, खेळाडूंचा बराबरीला 2 पायाची वावडी आहे, कोणतरी गिरणारच असतो, एक ही गिरणार आहे किंवा आमचा गिरणार आहे। आम्ही म्हणलं नाही की आमचा जिंकणार होता, पण पुढं जी खेळायची जी राक्षसी जी होती ना ती एवढे लवकर स्पीडमध्ये द्यायची गरजच नव्हती। पुढचं काही झालं असतं, समजा वाचलं असतं तर हरवलं पण असतं किंवा त्यांनी हरवलं असतं, आज त्याला 4 पॉईंट मिळाले असते। 4 पॉईंटची ॲक्शन आहे, इंटरनॅशनल जर तुम्ही गेला तर 4 पॉईंटची ॲक्शन आहेच, आम्ही मान्यच करतो, त्यांनी डाक मारलेलीच आहे। पण ज्या वक्ताला चित होते, 4 मुंड्यात चित कशाला म्हणतो आपण की ही दोन्ही खंदे टेकली पाहिजे, मग त्याचा एक खांदा टेकलेला नाही। मग तुम्ही आता रिव्ह्यूची मागणी करत होता, परंतु चितपट म्हणतायत, चितपटला रिव्ह्यू देता येत नाही असा एक नियम आहे। चितपट दिलीच कशी तुम्ही? रिवल ठीक आहे, एखाद्यावर तुम्हाला अन्यायच करायचं म्हणलं कसं काय करणार? त्यांनी तुम्हाला न्याय नकोच का मागायला? त्या पोरांनी न्याय मागायचं नको का? तुम्ही जर मान्य मला जर कुस्ती तुम्हाला जर समजा कळाली कुस्ती तर तुम्ही काय म्हणणार? नाही कुस्ती नाही झाली। तुम्ही काय म्हणणार? कुस्ती नाही झाली। मी म्हणणार कुस्ती नाही झाली। मग हजारो लोक म्हणत होते ना तिथं कुस्ती नाही झाली, मग तुम्ही दिलीच कशी कुस्ती? मग त्याच्यावर काय करणार तुम्ही इलाज?
तर वस्ताद, महाराष्ट्र केसरी स्पर्धा आणि वाद हे आता एक समीकरणच झालेलं आहे. ही काही पहिलीच घटना नाहीये. सांगलीमध्ये पण असंच झालं होतं, भुगावमध्ये झालं होतं, कोथरूडमध्ये पण तेच झालं आणि आता हा नवा अध्याय या ठिकाणी आहे. रेफरीवरती खूप आक्षेप घेतले जात आहेत. राजकारण नेमकं कुठं होतं हे? हा रेफरी करतो राजकारण, ज्याच्या पाठीमागे जे असतात रेफरीच्या स्थानपणाने. मी लय मोठा आहे पैलवान. अरे कसला मोठा तू तू नीट न्याय द्यायला सांग ना. तिथं न्याय नीट द्या. आम्हाला काय म्हणणं नाही. आमचं पोरगं काय एक काका पवाराचं म्हणून हरवायचं? कुणाचा बी असू द्या, माझा भाऊ असेल, मग ते एक कुणाची बहीण रडत असेल, त्याच्यासाठी आहे ना. एक माणसं नाहीत का त्याच्या घरातले, त्याच्यासाठी पाठीमाग आहेत ना. एक काका पवारची पैलवान आले म्हणजे त्यांच्यावर अन्याय करायचा, हे कोणी शिकवलं? तसं करू नका. कुस्ती समाप्ती बदनामी करू नका, हे आमचं म्हणणं आहे. राजकारण कुणामुळे होतंय? आता हे 2-3 आहेतच की मागं. कोण 2-3 आहेत? आता हेच आहेत की समोर कोण कोण आहे. सेक्रेटरी, अध्यक्ष, तुमचा कार्याध्यक्ष. हा यांनी तिथं जे हातात घेतलं. तुम्ही काय सांगताय की त्या पोलिसांनी मारायला सांगताय? पोलिसांचा काय अधिकार आहे मारायचा? खेळाडूंना काय मारायचा? जो तर महेंद्र खाली चालला होता त्याला काठीचार्ज करायची काय गरज होती? त्यांनी काय केलं? शिवराज राक्षण ठीक आहे, तुम्हाला लात मारली, त्याच्यावर तुम्ही ॲक्शन घेताय, ती मान्यच आम्हाला. ती लिगली नाही, ती अलिगलीच आहे. तुम्ही त्याच्यावर तीही करू शकता की त्यांनी रागाच्या भरात आम्ही त्याची माफी मागतो, त्याचा प्रश्न तसा नाही. पण तुम्ही एखाद्यावर खुलच अन्याय करायचा असेल तर ती कोण सहन करेल मला सांगा बरं. दोन्ही या ज्या कुस्ती परिषदा ज्या आहेत, दोन्ही संघटना ज्या आहेत, दोन्ही संघटनावरती राजकीय प्रभाव नक्कीच आहे. मग या जे राजकीय प्रभाव ज्यांचा आहे त्यांचा हस्तक्षेप यामध्ये होतो? त्यांचं केलं नाही कोणीच. असे कोणी केलेलं नाही. त्यांच्यावर आम्ही कशाला आळ घ्यावं उगाचच. ते बघायला होते सगळेजण. अजितदादा होतं, तुमचं आपलं उड्डाण मंत्री होतं, मुरली अण्णा होता, हे सगळेच होते. पण त्यांना त्या वक्ताला तो न्याय मागायला चालला होता त्यांच्याकडे. कुणाकडे? मुरली अण्णाकडे गेला असेल, समजा अजितदादाकडे चालला होता की ही मला बघून सांगा, मी हार मानायला तयार आहे. पण बाकीच्याने जे आहेत त्यांनी त्याला तिकडं सुद्धा जाऊ दिलं नाही. तिकडं जायचं नाही, देता दाखवता येत नाही. अरे काय दाखवता येत नाही? काय इंटरनॅशनल आहे काय? उपमुख्यमंत्री असतील, क्रीडा मंत्री असतील, केंद्रीय राज्यमंत्री असतील, यांनी हस्तक्षेप तिथं करायला हवा होता. आता त्यांची मर्जी आहे. का नाही केला, कसं झालं, त्यांनी निदान विचारायला तर पाहिजे होतं की बाबा तुम्ही कुस्ती कशी झाली आम्हाला दाखवा तरी, निदान ह्या तरी पद्धतीत बोलायला पाहिजे होतं. पण त्यांना काय, आता त्यांचे आता कसं आहे, आमदार राष्ट्रवादीचाच होता, बरोबर आहे. मग हे सगळे BJP वाले होते, तिथंच आमदार होते. मग त्यांनी सगळ्यांनी मिळून बसायला सांगायला पाहिजे होतं, कुणाची चूक आहे एवढं बसा, बघा बाकीचं आम्हाला काय सांग. आम्हाला काही कळत नाही कुस्तीत. 2 पायाची बावडी आहे, एक इकडं पडला असेल किंवा इकडं पडला असेल. मग ही कुस्ती चितपट झाली नाही म्हणतात लोक. मग ह्याच्यावर काय निर्णय आहे तुमचा? तर पंचला दाखवायला हवा. पंच काय करतो, कशासाठी केलं त्यांनी, का केलं, त्याचं ध्येय काय होतं, की ह्याला हरवायचंच होतं, त्याच्या मनापासून सुरूपासून ते आला होता का? गेल्या बारला सुद्धा तीच परिस्थिती केली, बघितलं ना तुम्ही. फुलगावला सुद्धा त्या पद्धतीमध्येच केली, लगेच कुस्ती संपवली आणि याच्या विरोधात दिला, कुणाच्या? मोहोळच्या विरोधात दिला. मोहोळ खूप बांधले, पण बिचार त्यांचं काय चाललं नाही त्या टायमाला. मग असं का करता तुम्ही? कुस्ती कशासाठी संपवता? बरं, कुस्ती खेळणारे लय ठरतं का की कुठल्या पैलवानाला यावेळेला महाराष्ट्र केसरी करायचं? हा, ठरतं ना त्यांच्यात ठरलं म्हणून तर झालंय. म्हणजे मॅच फिक्सिंग होती? नाही, मॅच फिक्सिंग पैलवान नाहीत करत. नाही, पैलवान नाही, परंतु संघटनेचा पुढचा जो काय असेल ना, पुढच्याला दबाव टाकणे, पंचावर दबाव टाकणे, तू नीट कर रे, आम्ही आहे तुझ्या पाठीशी, मग तू हे कर रे. मग असं कुठं चालतं का? तुम्ही जर असं म्हणलं तर कसं काय तुमचे पैलवान ऑलिम्पिकला जाणार? कसे तुम्ही ऑलिम्पिकचे स्वप्न बघणार? तुम्ही आमच्या इथंच संपवत राहिला पैलवानकी, तर तुम्ही पुढं कसं जाणार सांगा ना? एक काका पवाराचे पैलवान म्हणून संपवायला चाललाय इथं. आता जर तुम्ही म्हणताय की हे महाराष्ट्र केसरी आधीच ठरतो, मग हे अशा प्रकारचं त्या अनुषंगाने राजकारण होतं, वाद होतो. आता तुम्ही वस्ताद आहात, भावी अनेक मल्ल आहेत ज्यांना कुस्ती क्षेत्रात उतरायचंय, मग त्यांनी काय अपेक्षेनं आता उतरायचं? त्यांच्या मनात खंत नक्कीच असेल, त्यांच्या मनात धास्ती नक्कीच असेल. आज त्यांच्या मनामध्ये धास्ती म्हणजे आज पैलवानाला वाटतंय ना, चांगल्या पैलवानाला हरवल्यावर कोणाला वाईट वाटतं ना. आमच्या पैलवानाकडे जाऊ, आता 200, 250, 300 मुलं आहेत आमच्यापाशी, सगळे तेच म्हणणार आमच्यावर अन्याय काय केला तुम्ही. मग वस्तादाला विचारतात तुम्ही काय नाही भांडू शकत, तुम्ही काय नाही करू शकत, मग हे कुणाला द्यावं, आम्ही कुणाला द्यायचं? पण असं पैलवान म्हणजे महाराष्ट्र केसरी आधीच ठरत असेल तर मग इतरांनी मेहनत घेऊन काय त्यांच्या फळाला काय? नाही, हे आत्ता झालंय, हे पहिलं नव्हतं असं. पहिलं सगळ्या गोष्टी व्हायच्या पहिलं, आत्ता हे यांचं चाललंय फळपवलं. ह्यांना वाटलं की आमच्याच हातात आले सर्व. म्हणजे ही परिस्थिती निर्मिती आहे आजच्या ह्याच्यामध्ये.
आणि परत त्यांनी सांगायचं 3 वर्षाची बंदी टाकतो तुमच्यावर. अरे त्या पैलवानाचं बघा ना, 3 वर्षाची बंदी टाकायला काय आहे? तुमच्यापाशी काय आहे काय? तुम्ही लय मोठे पैलवान होता, आम्हालाही माहिती आहे ना किती मोठे होता काय होतं. तुम्ही लगेच बंदी, त्याला 3 वर्षापर्यंत थांबवायला कसं थांबल मला सांगा? 3 वर्षाचं पुढे तो खेळत राहील, हे दोघं पण खेळतील आता खेळणार ना, त्याचं हे नाही, खेळणार ना का? बंदी असताना. बंदी असताना खेळणार, बंदी तुमचं राहिलं. ते हा लिगलीच आहे तुमची, लिगली कुठं आहे ती तरी? मग आम्ही असं म्हणतो कुस्तीगीर कुस्ती संघ हा लिगली, लिगली कुठं आहे? पण ह्या राजकीय डावपेचामुळे नेमका पैलवान संपतोय की कुस्ती संपतीये? पैलवान संपत्ती आणि कुस्ती संपत्ती. मग कुस्तीला माणसाला आता 3 वर्ष तर ह्या दोघाला टाकलं, समजा बंदी टाकली, तर ह्यांचं काय काय करिअर राहणार आहे? 3 वर्ष एक दिवस प्रॅक्टिस नाही केली तर दुसऱ्या दिवशी त्याची कहाणी खतम होती पैलवानाची. मग याला 3 वर्ष तुम्ही थांबायचं, 3 वर्षांनी बंदी टाकणार, तुमच्या मनाला येईल ती बंदीवर जोर, सर्वात जास्त बंदीवर जोर आहे. त्या पैलवानाला विचारा, त्या पंचाली विचारा, त्यांचं नीट बघा, त्याच्यावर दक्षता घ्या, हे आमचं म्हणणं आहे. आम्ही एक तयार करतो फॅक्टरी आमच्यापाशी, आम्ही तयार करणार आणि जगाला देणार. ही तयार करून माल जगाला देतोय आम्ही, तुम्हाला नाही जगाला देतोय. ही तयार करण्याची फॅक्टरी आमच्याकडे आहे, हे आम्ही करतच राहणार. तुम्ही कितीही अन्याय केला तरी आता ही 2 समजा 3 वर घेतले, अजून पाठीमागे आहेतच की पैलवान आमच्यापाशी. असं नाही की हे संपले, तर फॅक्टरी चालूच राहणार आहे. एखादंही तुमचं कोणचं तरी म्हणलं ना बंद पडतंय तर ते दुसरं चालू करतंय माणूस. मग अशी परिस्थिती आमची आहे. तर महाराष्ट्र केसरी कोण होणार, कोणता पैलवान होणार हे आधीच ठरतंय, असा गंभीर आरोप अर्जुनवीर काका पवार यांनी केलेला आहे. खरं तर महाराष्ट्र केसरी स्पर्धा आणि वाद हे समीकरण काही नवीन नाहीये. यंदा हा नवा अध्याय आपल्याला या निमित्तानं पाहायला मिळतोय. परंतु कुस्तीच्या आखाड्यात जर असे राजकीय डावपेच रंगू लागले तर भविष्यात कुस्ती जिंकेल की राजकारण याचा विचार प्रत्येकानं करायला हवा. कॅमेरामन विजय राऊतसह नाजिम मुल्ला, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.